3,90,000, 2,20,000 घेऊन जाऊ फक्त 1,10,000. परत रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस 4,90,000. सीएनजी सुद्धा आहे, सीएनजी म्हणजे मायलेजचा प्रश्न सुटलेला आहे. सुटलेला आहे. हो, एक्सएम सिंगल ओनर डिझेल 4,75,000, फुल अँड फायनल 4,40,000 मध्ये, 5,25,000 फायनल 1,10,000 रुपये. 2,80,000 i10 सीएनजी मध्ये, 2,80,000 तुम्हाला मोठी गाडी मिळते सीएनजी मध्ये. 2,60,000 डिझेल गाडी घेऊन जावा रीट्स. 3,80,000 घेऊन जावा इनोवा. डिझेल एसएक्स व्हेरियंट आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस 3,90,000. चला 4,90,000 वरना सीएनजी मध्ये 3,25,000. नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. माझं नाव जयदीप जाधव आणि स्वागत आहे अजून एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण पहिल्यांदाच असाद मोटर अंधेरी या ठिकाणी शूट करतोय आणि तुम्हाला माहिती असेल असाद मोटर काय आहे. इथे मुंबईतील सगळ्यात स्वस्त सेकंड हँड गाड्या तुम्हाला मिळतात. भरपूर लोकांना हा व्हिडिओ पाहिजे असतो आणि आज आपण पहिल्यांदाच इथे शूट करतोय आणि असाद मोटरचे मालक असाद भाई आज आपल्या बरोबर आहेत. कसे सर तुम्ही? सगळं बरं आहे. मी होप करतो आपली ऑडियन्स पण बरी असेल. नक्कीच सर. आणि हे पहिल्यांदा आपला कोलॅबोरेशन आहे. पहिल्यांदाच आपण व्हिडिओ शूट करतोय सर, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं आणि मी होप करतो की आपण जे आपल्या प्रॉमिस आहे ते या व्हिडिओ मध्ये डिलिव्हर करू. एक्झॅक्टली. भरपूर लोकांना सर आता गाड्या घ्यायच्या आहेत. मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडतोय आणि पावसाचा आनंद लोकांना घ्यायचा असतो, लोकांना फिरायचा असतो कुटुंबाबरोबर. तर मग काय स्टॉक असेल, काय असेल? तर तुम्हाला साहेब आपल्याकडे लक्झरी पासून 1 लाख पासून 10 लाख पर्यंत 15 लाख पर्यंत कार्स आहे. प्रत्येक बजेटमध्ये गाड्या, प्रत्येक बजेटमध्ये, प्रत्येक ब्रँड मध्ये आणि प्रत्येक टाईप मध्ये. पेट्रोल सीएनजी डिझेल सगळं आहे आपल्याकडे. ओके. आणि कमीत कमी 70 कार्सचा स्टॉक आहे आपल्याकडे. ओके, खूपच छान सर. आणि लोन बद्दल एक थोडक्यात? लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुमच्या सिव्हिल वगैरे जे आहे ते बरोबर असला तर तुम्हाला तुरंत लोन आपण करून देऊ. ओके. आणि त्याच्यानंतर एकदा शोरूमवर तुम्ही आला तर गाड्यावरती वॉरंटी गॅरंटी जे काय आहे आपण ऑन टेबल डिस्कस करू शकता. चला, तर हीच कसे ते असाद मोटरची सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. कोणती गाडी आवडली तर लगेच या आणि आपली गाडी बुक करायला विसरू नका. तर आपण स्टॉपला सुरू करूया सर. शुअर, या तुम्ही. तर आपण येऊया. ही आहे टाटा टियागो एक्सएम डिझेल व्हेरियंट आहे. 2020 चा मॉडेल. अच्छा, डिझेल गाडी आहे? डिझेल गाडी आहे. सिंगल ओनर 75,000 किलोमीटर चाललेली आहे. अच्छा. आणि गाडी खूप प्रेस्टिंग कंडिशन मध्ये आहे. आणि टाटा जर तुम्ही म्हटलं तर सेफ्टी मध्ये नंबर 1 आहे आजच्या तारखामध्ये. तर तसंच आपण नंबर 1 रेट देऊया ही गाडीसाठी. ही गाडी 2020 ची एक्सएम सिंगल ओनर डिझेल आपण देऊन टाकू आपल्या व्ह्युअर्स साठी 4,75,000. चला, डिझेल गाडी देतोय 4,75,000. 2020 ची गाडी, 2020 ची गाडी. आणि डिझेल असल्यामुळे मायलेज सुद्धा भरपूर भेटेल. खूपच छान सर, जबरदस्त डील आहे. नक्की क्रॅक करू शकता. अजून एक टियागो सर, याची काय डील आहे? सर 2021 ची गाडी आहे. अच्छा, 20 आणि 21 ची गाडी आहे. लेटेस्ट आणि 21 चं न्यू शेप आहे. बरोबर, एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर हे एक्झॅक्ट प्लस व्हेरियंट आहे. पेट्रोल व्हेरियंट मध्ये सेकंड ओनरशिप आणि 36,000 किलोमीटर चाललेली आहे फक्त ही गाडी. ओके. ही गाडी आपण देऊन टाकू परत रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस 4,90,000. चला, 5 लाखाच्या आत घेऊन जावा. टियागो गाडी 2021 ची गाडी आहे. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन. चला, 4,90,000 गाडी मिळते. 2016 ची क्रेटा आहे. सिंगल ओनरशिप मध्ये आहे गाडी. गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 95,000 किलोमीटर. किलोमीटर बोलताना काही वर खाली झाला तर आम्ही समस्या आहोत त्याच्यासाठी. आणि एसएक्स प्लस व्हेरियंट आहे, म्हणजे टॉप एंड व्हेरियंट आहे. टॉप एंड व्हेरियंट आहे एसएक्स प्लस. याच्यामध्ये सीएनजी बसवलेलं आहे. सीएनजी सुद्धा आहे. सीएनजी सुद्धा, मायलेजचा प्रश्न सुटलेला आहे. हो. तर ही गाडी आपण तुम्हाला 2016 ची सिंगल ओनर एसएक्स प्लस क्रेटा देऊन टाकू फक्त 7,45,000. चला, वॅगनरच्या किमतीमध्ये क्रेटा घेऊन जावा आणि ती सुद्धा सीएनजी मध्ये गाडी आहे. 2016 ची गाडी, पेट्रोल मॅन्युअल मध्ये. खूपच छान सर. सीएनजी मध्ये क्रेटा भेटत नाही मार्केटमध्ये सर, आपल्याकडे आहे, लक्षात ठेवा. एक्सेंट आहे सर. 2018 ची एक्सेंट आहे. ओके. त्याच्यामध्ये पण डिसेंबर 2018 डिसेंबरची गाडी आहे. ऑलमोस्ट 2019 आहे. बरोबर. सिंगल ओनरशिप मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी आणि फक्त 38,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके. ही पण सीएनजी गाडी आहे. ही पण सीएनजी गाडी आहे. खूपच छान. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल रेट 4,90,000 मध्ये. चला, 4,90,000 सुद्धा तुम्हाला ही गाडी भेटेल सीएनजी मध्ये. 2018 डिसेंबरची गाडी. 18 डिसेंबरची गाडी. खूपच छान सर. मायलेज म्हणजे मायलेज भरपूर आहे गाडीमध्ये आणि याचा
मेंटेनन्स सुद्धा कमी आहे. मेंटेनन्स सुद्धा कमी. तुम्ही बघणार तर ओला उबर मध्ये पण खूप एक्सेंट आहे. खूप चालते गाडी, कारण काय त्याचं मेंटेनन्स खूप लो आहे. खूपच सर. आणि याचा कम्फर्ट पण डिझायर पेक्षा चांगलं आहे सर. चांगलं आहे, चांगलं आहे. आणि क्वालिटी सुद्धा चांगली डिझायर पेक्षा. दुसरी एक्सेंट आहे. दुसरी एक्सेंट आहे साहेब 2014 ची सेकंड ओनरशिप मध्ये. ओके. आणि ऑटोमॅटिक आहे. अच्छा, ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे. आणि ही गाडी जी आहे चाललेली आहे 60 या 70,000 किलोमीटर. ओके. ही गाडी आपण तुम्हाला करून देऊ फुल अँड फायनल रेट 3,45,000 मध्ये. चला, 3,45,000 घेऊन जावा. ऑटोमॅटिक एक्सेंट 2014 ची गाडी. तर मित्रांनो, आपण थोडंसं मारुतीच्या गाड्यांकडे वळूया. पहिलीच गाडी आपल्याकडे वॅगनर आहे. दोन आहेत सर आपल्याकडे. पहिली गाडी जी आहे साहेब 2013 ची VXI मॉडेल आहे वॅगनर. अच्छा. आणि ही गाडी चाललेली आहे 53,000 किलोमीटर. सिंगल ओनरशिप मध्ये आहे. कलर पण खूप चांगला आहे. खूपच छान सर. ही गाडी आपण तुम्हाला करून देऊ फुल अँड फायनल रेट 2,75,000 मध्ये. चला, 2,75,000 घेऊन जाऊ. वॅगनर टॉप एंड व्हेरियंट आहे, लक्षात ठेवा. 2013 ची गाडी. 2013 VXI प्युअर पेट्रोल मध्ये. दुसरी वॅगनर जे आहे ही 2012 ची सिंगल ओनरशिप मध्ये खूप कमी चाललेली 29,000 किलोमीटर. अच्छा. ही गाडी पण आपण तुम्हाला देऊन टाकू 2,75,000 मध्ये. चला, ही गाडी सुद्धा घेऊन जावा. 2,75,000 2012 ची वॅगनर VXI मध्ये गाडी आहे, लक्षात ठेवा. चला, त्याच्यानंतर बलेनो आहे 2016 ची गाडी आहे. डेल्टा व्हेरियंट मध्ये सिंगल ओनरशिप मध्ये ही गाडी आहे. ओके. आणि तुम्ही जसं बघणार गाडी खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे. स्क्रॅचलेस आहे एकदम. तर ही गाडी आपण तुम्हाला करून देऊ पेट्रोल व्हेरियंट. ओके. फुल अँड फायनल 4,40,000 मध्ये. चला, 4,40,000 बलेनो 2016 ची गाडी. हो. रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस आहे मित्रांनो. या प्राइस मध्ये गाडी भेटत नाहीत, पण आपल्याकडे आहे, लक्षात ठेवा. SX4 आहे सर आपल्याकडे. 2014 मॉडेल आहे. 14 ची गाडी. 14 ची गाडी. ओके. सिंगल ओनरशिप पेट्रोल प्लस CNG. अच्छा. ही गाडी जे चाललेली आहे समवेअर अराउंड 1 लाख किलोमीटर. ओके. आणि ही गाडी आपण तुम्हाला करून देऊ फुल अँड फायनल 2,80,000 मध्ये. चला, 2,80,000 तुम्हाला मोठी गाडी मिळते CNG मध्ये. 2014 ची गाडी. 14 ची गाडी आहे. 14 गाडी म्हणजे जास्त जुनी नाहीये सर. जास्त जुनी नाही. कमी किमतीमध्ये एक मोठी गाडी पाहिजे CNG मध्ये. SX4 आहे आपल्याकडे. आता स्विफ्ट डिझायर आहे सर आपल्याकडे. स्विफ्ट डिझायर आहे. ही 2019 च्या मॉडेल आहे. ओके. न्यू शेप मध्ये. ही LXI टू VXI, LXI ऑप्शनल टू LXI VXI कन्वर्ट केलेली आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार. आणि CNG पण आहे गाडीमध्ये. CNG सुद्धा लावलाय. CNG सुद्धा लावलाय. सिंगल ओनरशिप मध्ये 70,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल 5,25,000 मध्ये. चला, फक्त 5.5 लाखात घेऊन जावा. डिझायर CNG मध्ये 2019 ची गाडी. 19 ची गाडी. आणि CNG असून पण तुम्हाला लगेच साठी भरपूर स्पेस मिळते. सियाज सर 2016 ची ZXI ऑटोमॅटिक गाडी आहे. म्हणजे टॉप एंड व्हेरियंट आहे. टॉप एंड व्हेरियंट आहे. प्लस ऑटोमॅटिक आहे. आणि ही गाडी जी आहे पेट्रोल व्हेरियंट मध्ये आहे. खूप नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये सेकंड ओनरशिप मध्ये आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल 4,90,000 मध्ये. चला, ऑटोमॅटिक मध्ये सियाज घेऊन जावा. 4,90,000 2016 ची गाडी असणार आहे. त्याच्यानंतर रेट्स आहे सर आपल्याकडे 2013 चं मॉडेल आहे. सेकंड ओनरशिप मध्ये VDI. अच्छा, डिझेल आहे. डिझेल आहे. छान. तर ही गाडी जी आहे चाललेली आहे समवेअर अराउंड 80,000 किलोमीटर. 80,000 किलोमीटर चाललेली आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल प्राइस 2,60,000 मध्ये. चला, 2,60,000 डिझेल गाडी घेऊन जावा. रिट्स आहे, लक्षात ठेवा. आणि भरपूर मागणी आहे सर रिट्सला डिझेल मध्ये. खास करून आपल्याकडे आहे व्हाईट कलर मध्ये. घेऊन जावा. आता आपल्याकडे आहे स्विफ्ट डिझायर आहे. स्विफ्ट डिझायर 2011 मॉडेल आहे. सेकंड ओनरशिप मध्ये. अच्छा, 11 ची गाडी आहे. पेट्रोल प्लस CNG. अच्छा, ही पण CNG मध्ये. आहे. ओके. तर ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल रेट 2,30,000 मध्ये. चला, 2,30,000 स्विफ्ट डिझायर CNG मध्ये. 2011 ची गाडी आहे. हो. अजून एक सियाज आहे सर व्हाईट कलर मध्ये. अजून एक सियाज आहे. ZXI मॉडेल आहे. अच्छा, ही पण टॉप एंड आहे. आणि परत ही पण CNG आहे. ओके. CNG गाडी आहे. CNG गाडी भरपूर ठेवलेत मारुतीमध्ये. भरपूर ठेवला आहे. आणि 90,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल रेट 3,85,000 मध्ये. 3,85,000 मध्ये देणार. सियाज गाडी CNG मध्ये. चला, सगळ्यात कमी किमतीमध्ये आत्ताची सियाज आपण बघतोय, लक्षात ठेवा. 3,85,000 सियाज CNG मध्ये. 2014 ची गाडी आहे, लक्षात ठेवा. चला, महिंद्राची KV 100 गाडी आहे सर. काय माहिती आहे? 2018 मॉडेल आहे. अच्छा. डिझेल मध्ये K6 प्लस व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळा फीचर्स भेटणार. आणि 6 सीटर गाडी. 6 सीटर आहे. आणि डिझेल व्हेरियंट मध्ये. बरोबर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल 3,90,000 मध्ये. चला, 3,90,000 डिझेल गाडी देतोय. 2016 ची गाडी. 18 ची गाडी आहे. सॉरी, 18 ची गाडी आहे. 6 सीटर गाडी आहे. हो. खूपच छान सर. त्याच्यानंतर
इंडिका अजून टाटाचा प्रोडक्ट ओके 2011ची डिझेल गाडी आहे. अच्छा सेकंड ओनरशिप मध्ये गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 60,000 किलोमीटर. ओके ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल 1,10,000 रुपयामध्ये. चला 1,10,000 पण तुम्हाला इथे गाडी मिळून जाईल. टाटा डिझेलमध्ये. इंडिका डिझेल 11ची गाडी. 11ची गाडी हो. तर असं सर आता आपल्याकडे टोयोटा इनोवा आहे सर, काय डील आहे? सर 2010चा जी मॉडेल आहे. ओके 1,70,000 किलोमीटर चाललेली आहे. अच्छा. जे ते टोयोटासाठी काहीच काहीच नाहीये, खूप कमी आहे. खूप कमी आहे. तर ही गाडी 2010ची G4 व्हेरियंट डिझेल मध्ये ही आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल 3,80,000 मध्ये. चला 3,80,000 घेऊन जावा. इनोवा देतोय 2010ची गाडी. हा. लक्षात ठेवा, कमी किमतीमध्ये इनोवा पाहिजे तर ती गाडी आहे डस्टर. 2014चा मॉडेल आहे साहेब. ओके आणि जर तुम्ही बघणार तर ह्याचा फेसलिफ्ट केलेला आहे. अच्छा फेसलिफ्ट केलाय, बरोबर सर. फेसलिफ्ट केलेला आहे 2019च्या मॉडेल मध्ये फेसलिफ्ट केलेला आहे. ओके ही गाडी डिझेल व्हेरियंट आहे RXL ओके खूपच छान. आणि 85 PS मध्ये आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल 3.5 लाखामध्ये. चला 3.5 लाखात डस्टर देतो. 14ची गाडी डिझेल मध्ये आहे, लक्षात ठेवा. वरना 2014ची सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल मध्ये. ओके ही गाडी चाललेली आहे 80,000 किलोमीटर समथिंग. आणि EX व्हेरियंट आहे. ही गाडी तुम्हाला आपण देऊन टाकू 3,65,000 मध्ये. चला 3,65,000 वर्ण घेऊन जावा. 14ची गाडी पेट्रोल मॅन्युअल मध्ये. पेट्रोल मॅन्युअल मध्ये बरोबर. तुम्ही CNG पण नंतर लावू शकता लावू शकतो, तुमचं हा. रनिंग वगैरे जास्त असेल तर. आता आपल्याकडे अजून एक वर्ण आहे सर, अजून टाईप 2 मध्ये. टाईप 2 मध्ये ही वर्ण जे आहे 2015ची डिझेल व्हेरियंट आहे. अच्छा डिझेल मध्ये आहे सर. डिझेल मध्ये डिझेल SX व्हेरियंट आहे. व्हेरी गुड. आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस फुल अँड फायनल अच्छा. 3,90,000 मध्ये. चला 3,90,000 सगळ्यात स्वस्त डिझेल मध्ये वर्ण देतोय मित्रांनो. 3,90,000 वर्ण 15ची गाडी. 15ची गाडी खूपच छान. भरपूर मागणी आहे सर आणि भरपूर कमेंट सुद्धा येतात वर्ण डिझेल साठी. हो हो. त्याच्यानंतर 2015ची सिंगल ओनरशिप मध्ये पेट्रोल प्लस CNG व्हेरियंट आहे ही. अच्छा वर्ण CNG मध्ये पेट्रोल प्लस CNG आहे. खूप रेअर आहे, म्हणजे कॉम्बिनेशन भेटत नाही सर. आणि खूप कमी चाललेली आहे ही गाडी. अच्छा फक्त 50,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाका 4,90,000 मध्ये. चला 4,90,000 वर्ण CNG मध्ये. CNG मध्ये 15ची गाडी आहे ही सुद्धा. 15ची गाडी. त्याच्यानंतर पण अजून एक वर्ण आहे ओके 2015ची सेकंड ओनरशिप मध्ये CNG. अच्छा ही पण CNG ही आहे. पण CNG आहे. खूपच छान. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 4,65,000 मध्ये. चला 4,65,000 ही सुद्धा वर्ण आहे. CNG मध्ये घेऊन जावा. 15ची गाडी आहे. म्हणजे जेवढ्या वर्ण दाखवल्या सगळ्या 15च्या आहेत. हो ते 3 गाडी 15ची आहे. चौथी गाडी आता. हा चौथी. तर त्याच्यानंतर 2013ची वर्ण आहे. ओके आणि तुम्ही जर बघणार तर मॉडिफाय वगैरे केलेलं मॉडिफाईड आहे. केलेली गाडी आहे. ही गाडी जे पेट्रोल व्हेरियंट मध्ये सेकंड ओनरशिप ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 3,60,000 मध्ये. चला 3,60,000 ही वर्ण आहे. 13ची गाडी आहे. चला शेवटची वर्ण आहे ना सर ही आपली. हो शेवटची वर्ण आहे 2013ची. ही गाडीची खास बात ही आहे की ही गाडी 6 एअरबॅग वाली आहे. SX अच्छा 6 एअरबॅग्स वाली आहे. SX हो पुश बटन स्टार्ट 6 एअरबॅग. ओके तर ही गाडी पेट्रोल व्हेरियंट मध्ये चाललेली आहे समवेअर अराउंड 83,000 किलोमीटर्स. खूपच छान. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 3,25,000 मध्ये. चला 3.25 लाखात घेऊन जावा. वर्ण 6 एअरबॅग्स आहेत गाडीमध्ये. हो 13ची गाडी. 13ची गाडी. हो थोडस बजेट मध्ये जाऊया सर. i10 आहे. i10 आहे साहेब 2014ची गाडी आहे. ओके सेकंड ओनरशिप मध्ये पेट्रोल प्लस CNG. अच्छा CNG गाडी आहे. CNG गाडी आहे. मायलेज भरपूर भेटेल. 25-30 मायलेज भेटेल. 25-30 आरामात भेटेल. आणि ही गाडी जे आहे स्पोर्ट्स व्हेरियंट मध्ये आहे. अच्छा ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 2,80,000 मध्ये. चला 2,80,000 i10 CNG मध्ये. 2014ची गाडी आहे, लक्षात ठेवा. हा. अजून एक i10. परत अजून एक i10 आहे 2011चा मॉडेल आहे. सेकंड सिंगल ओनरशिप मध्ये आहे. ही गाडी पेट्रोल स्पोर्ट्स. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 1,70,000 मध्ये. 1,70,000. 1,70,000. चला 1,70,000 घेऊन जावा. i10 11ची गाडी. 11ची गाडी. हो चला नंतर मार्केटमध्ये 2 लाखाच्या वर किंमत असते. आपल्याकडे फक्त 1,70,000 आहे. सँट्रो सिंग. सेंट्रो 2009ची आहे. अच्छा 9ची गाडी. 9ची गाडी आहे. वाटत नाही सर 9ची गाडी. सो सिंगल ओनरशिप मध्ये 2009ची गाडी ओके पेट्रोल. आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 1,10,000 मध्ये. चला सिंगल ओनर गाडी आहे. महत्वाचं म्हणजे 2009 पासून सिंगल ओनर आहे. 9 पासून म्हणजे वेल मेंटेन गाडी असते. वेल मेंटेन टायर्स वगैरे तुम्ही बघणार तर खूपच छान. खूप चांगल्या कंडिशन मध्ये आणि स्क्रॅचलेस आहे. स्क्रॅचेस गाडी घेऊन जावा फक्त 1,10,000. 10,000. स्कोडाची लोरा गाडी आहे सर. सगळ्यात रेड गाडी आहे. भेटत नाही ही पण मार्केटमध्ये.
2012 ची पेट्रोल व्हेरियंट आहे ही, अच्छा. सिंगल ओनरशिप मध्ये. हम्म. 1.8 TSI आहे. 1.8 TSI म्हटलं तर रॉकेट गाडी आहे. रॉकेट Exactly. गाडी आहे आणि ऑम्बियंट व्हेरियंट मध्ये आहे. ही गाडी चाललेली आहे 90,000 किलोमीटर. ओके, आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 2,90,000 मध्ये. चला फक्त 2,90,000 एवढी मोठी गाडी देतोय. स्कोडा लोरा 12ची गाडी आहे, लक्षात ठेवा. पेट्रोल मॅन्युअल मध्ये. पेट्रोल मॅन्युअल मध्ये. स्कोडा त्याच्यानंतर स्कोडा रॅपिड आहे. 2012 ची आहे ही गाडी पेट्रोल मध्ये. ही ओके. पण ऑम्बियंट व्हेरियंट आहे. अच्छा. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 2,60,000 मध्ये. चला 2,60,000 स्कोडा रॅपिड 2012ची गाडी. 2012 ची. पुढची अजून एक लक्झरी गाडी उभी आहे, होंडा अकॉर्ड. सर आता भेटत नाही सर, ही सुद्धा मार्केटमध्ये खूप कमी झाली आता. पण ही याच्यासारखी गाडी नाही. बरोबर सर. म्हणजे एवढी मोठी गाडी, लक्झुरियस आणि मेंटेनन्स पण खूप कमी आहे आणि याचं. बजेटमध्ये मिळून जाते सर. आरामात साहेब. तो 2011 ची गाडी आहे. अच्छा. गाडी चाललेली आहे 80,000 किलोमीटर समथिंग. अँड्रॉइड टचस्क्रीन वगैरे सगळं आहे. 6 एअरबॅग्स वगैरे, 8 एअरबॅग्स आहे याच्यामध्ये. 8 एअरबॅग्स आहेत. हो, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, अलॉय ओके. व्हील्स वगैरे सगळं आहे याच्यामध्ये. खूपच छान सर, काही टेन्शन नाही. काहीच टेन्शन नाही. ही गाडी पण आपण तुम्हाला देऊन टाकू रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस मध्ये. कितीला देणार सर? 2,20,000. चला 2,20,000 घेतोय. 8 एअरबॅग्स वाली गाडी आहे, होंडा अकॉर्ड 11ची गाडी आहे. 11 ची गाडी आहे. हो. खूपच छान सर. आपल्याकडे अजून एक उभी आहे, काय माहितीये? 2006 ची होंडा अकॉर्ड आहे. 6ची गाडी आहे. 6 ची गाडी आहे सिंगल ओनरशिप मध्ये. ओके. आणि पेट्रोल प्लस सीएनजी आणि ऑटोमॅटिक. अच्छा, ऑटोमॅटिक प्लॅन आहे आणि प्लस सीएनजी पण आहे. Very आणि good. याची जी पासिंग आहे 2027 पर्यंत व्हॅलिड आहे. अच्छा, म्हणजे काही टेन्शन नाही. काहीच टेन्शन नाही. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 1,65,000 मध्ये. चला फक्त 1,65,000 घेऊन जावा. अकॉर्ड सीएनजी मध्ये, ऑटोमॅटिक मध्ये सुद्धा. ऑटोमॅटिक सुद्धा. हो, आणि खूपच छान deal आहे. 27 पर्यंत पासिंग पण आहे. चला आजकाल काय येतं सर, 1.5 लाखामध्ये काहीच येत नाही मार्केटमध्ये. आपल्याला एवढी मोठी गाडी मिळते, सीएनजी प्लस ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे, होंडा अकॉर्ड. फक्त 1,65,000. 65,000 मध्ये. मित्रांनो, ज्या गाडीने आपण एंट्री घेतली होती तीच गाडी आपल्याकडे विकायला उभी आहे. आपल्याकडे ऑडी A6. तर असाच सर, काय माहितीये? 2016 ची Audi A6 आहे. ओके. आणि टेक्नॉलॉजी व्हेरियंट आहे ही. अच्छा. याच्यामध्ये तुम्हाला एअर सस्पेन्शन, 8 एअरबॅग, इन्फोटेनमेंट सिस्टम, म्हणजे लक्झरी फीचर सगळे ना, सगळे लक्झरी फीचर्स येणार. आणि तुम्ही जर बघणार ही कस्टम पेंट मध्ये आहे. कस्टम पेंट वाले. कस्टम पेंट आणि कस्टम अलॉईज पण आहे. बरोबर. अलॉईज Audi R8 चे टाकलेले आहे. आणि लोडिंग तुम्ही तर म्हटलं तर 3 ते 4 लाखाची लोडिंग आहे फक्त. एक्झॅक्टली सर. कलर खूप छान दिसतो गाडीचा. हो, म्हणजे कस्टमाइज नाईट मध्ये एवढा चांगला दिसतो, म्हणजे डे लाईट मध्ये तर खूप चांगला खूप दिसतो. चांगलं दिसणार. हो, बरोबर. तर ही गाडी पण साहेब आपण देऊया एक रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस मध्ये. 2016 ची 77,000 किलोमीटर चाललेली डिझेल Audi A6. ओके. फक्त 14,30,000 मध्ये. चला फक्त 14,30,000 तुम्हाला ऑडीचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. ऑडी A6 2016 ची गाडी, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. डिझेल ऑटोमॅटिक. खूपच छान, ज्याच्यामध्ये सनरूफ वगैरे सर्व लक्झरी फीचर्स तुम्हाला मिळून जातात. तर ही आजची आपली शेवटची गाडी होती सर. हो. व्हिडिओ आपला संपलेला आहे. काही 2 शब्द ऑडियन्स. तर आपला पहिल्यांदा ही कोलॅबरेशन होता. आणि मराठी बोलताना काही वर खाली झाला असेल तर आम्ही खूप खूप सॉरी आहोत त्याच्यासाठी. ओके. आणि मी होप करतोय की तुम्हाला चांगला वाटला असेल ही व्हिडिओ. एकदा आपल्या ऍड्रेस वरती या. जे आमच्या डीलरशिप आहे ते लोकेटेड आहे मरोल मध्ये. ओके. वसंत ओएसएस बिल्डिंग B1 पार्किंग मध्ये BMC ची. एक्झॅक्ट. आणि तुम्हाला लोन फॅसिलिटी, वॉरंटी वगैरे सगळं तुम्हाला एकदा शोरूम वरती आलात तर तुम्हाला सर्वांची डिटेल्स भेटेल इथेच. मी होप करतोय असंच आपला कोलॅबोरेशन पुढे पण जारी राहणार. आणि सबस्क्रायबर्सचं खूप प्रेम भेटणार आपल्याला. ऑडियन्स भरपूर सपोर्टिव्ह आहे सर, कारण त्यांनी भरपूर आपल्याला मदत केलेली आहे. आणि आताच आपल्या चॅनलने 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलाय सर. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपण ऑडियन्सचे भरपूर आभार मानले पाहिजेत. खूप सपोर्ट केलेला या 4-5 वर्षामध्ये. नक्कीच आपलं कोलॅबोरेशन असं चालूच राहील सर. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.